नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द लर्निंग लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 5वी मराठी विषयाचे प्रकरण 7वे अरण्यलिपी स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। अरण्यलिपी म्हणजे काय? उत्तर, जंगलात सगळीकडे विखुरलेल्या जंगली प्राण्यांच्या खानाखुणांना अरण्यलिपी असे म्हणतात। वाघाची गणती कशावरून केली जाते? उत्तर, वाघाच्या पावलांच्या ठशावरून वाघाची गणती केली जाते। जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात? उत्तर, जंगलात हरिण, सांबर, काळवीट हे प्राणी धोक्याची सूचना देतात। कोणत्या प्राण्याचा ठसा सुबक दिसतो? उत्तर, जंगलात वावरणाऱ्या जंगली कुत्र्याचा ठसा सुबक दिसतो। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 2, पुढील प्रश्नांची 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। 1, वाघाचे क्षेत्र कशावरून ओळखता येते? उत्तर, आपल्या पावलांचा आवाज होऊ नये म्हणून वाघ पालापाचोळ्यातून चालत नाही। तो पाऊल वाटेवरून किंवा नदी नाल्याच्या पात्रातून वाळूवरून चालतो। अशा पाऊलवाटा किंवा नदी नाल्यातील ओली वाळू तपासावी, त्या मातीत वाघाचे पाऊल असे आढळतात, त्यावरून वाघाचे क्षेत्र ओळखता येते। 2, वाघ वाघिणीच्या ठशामध्ये काय फरक असतात? उत्तर, वाघ वाघिणीचे पुढचे पाय चौकोनी असतात, पण त्यांच्या मागच्या पंजात फरक असतो। वाघाचे मागचे पंजे चौकोनी असतात, तर वाघिणीचे मागचे पंजे आयताकृती असतात। प्रश्न क्रमांक 3, शिकार झालेला प्राणी कोणता होता हे कशावरून ओळखता येते? उत्तर, काही प्राण्यांच्या विष्ठेत शिकार केलेल्या प्राण्यांचे न पचलेले भाग जसे केस, नखे व हाडे आढळतात। या न पचलेल्या भागाचे निरीक्षण केले की शिकार झालेले प्राणी कोणता होता हे ओळखता येते। प्रश्न क्रमांक 3, मूळ शब्द ठसा या शब्दाचे सामान्य रूप होतात स, चा, श होता। उदाहरणार्थ, ठशावरून, ठशात, ठशाचा इत्यादी। याप्रमाणे पैसा व म्हैस या शब्दाची सामान्य रूपे लिहा। 1, पैसा याची सामान्य रूपे आहेत पैशाने, पैशाचा, पैशात, पैशावरून। तसेच म्हैस ह्या शब्दाची सामान्य रूपे आहे म्हशीने, म्हशीला, म्हशीचा, म्हशीवरून, म्हशीत। अशा पद्धतीने येथे मी तुम्हाला सामान्य रूपे व्यवस्थितरित्या लिहून दिलेली आहेत। प्रश्न क्रमांक 4, अरण्यलिपी या पाठात पालापाचोळा, झाडे झुडपे, नदी नाले हे जोड शब्द आले आहेत। यासारखे तुम्हाला माहीत असलेले जोड शब्द लिहा। उत्तर, 1, कामधंदा, झाडलोट, केर कचरा, पाटपाणी। अशा पद्धतीने हे जोड शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 5, मज्जा या शब्दाला शीर हा शब्द लावून मजेशीर हा शब्द तयार झाला आहे। यांसारखे शब्द शोधा व लिहा। उत्तर, यांसारखे शब्द आहेत गमतीशीर, हवेशीर, आटोपशीर, कायदेशीर। अशाच रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथेच संपला। धन्यवाद।